A very good morning to my dear students. Due to some work, I was not able to make video lessons, and from today onwards, I will post everyday lectures to you. Just have a contact, be in touch with me. Instead of subscribe my channel. Okay, so today we will discuss about the mind mapping. Yesterday's two lectures we have talked about the generalization. Do schools really kill creativity? याच्याविषयी आपण बोललो. याच्याविषयी बोलत असताना आपण हे सुद्धा पाहिलं की नक्कीच शाळा ही विद्यार्थ्याची क्रिएटिव्हिटी मारक आहे का, मारक ठरते का, हे सुद्धा आपण पाहिलं. वी हॅव डिस्कस्ड टू मोर एक्झाम्पल्स. वन इज ॲनिमल स्कूल अँड अनदर इज द सिंगर. In the both cases, what is happened that the potentials of the students were totally neglected and the students were declared mentally retarded. This should not be happen in the schools. So what we have to give, we must improve, we must try to motivate them to be more creative. आपण विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह बनवण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. वी मस्ट मोटिवेट दॅम. ठीक आहे, तर आपण माइंड मॅपिंगविषयी बोलणार आहोत. माइंड मॅपिंग म्हणजे काय? माइंड, मन, मॅप, मनामध्ये स्वतःचा नकाशा तयार करणे किंवा साध्या शब्दात एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी मनामध्ये तयार केलेली आकृती. काय? आपण मनामध्ये तयार केलेली आकृती, एक चित्र आपण म्हणूया. ठीक आहे, मनचित्र असं म्हटलं तरी चालेल. बघा आता फर्स्ट आईस ब्रेकर, वॉटर. इथे तुमच्यासमोर काय आहे? वॉटर हे दिलेलं आहे. आय हॅव गिवन यू द वॉटर. एक कन्सेप्ट आपण बघूया. वॉटर म्हणजे पाणी. तर पाणी काय काय असू शकतं याच्याविषयी. पाणी हे तुम्हाला काय करायचं आहे? दिस इज अ कन्सेप्ट गिवन टू यू अँड यू मस्ट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज अ वॉटर. पाणी हे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो. ठीक आहे, तर बघा आता पहिली रेन वॉटर. पहिला आपण काय म्हणू? रेन वॉटर. पाणी कुठून मिळतं आपल्याला? पावसापासून मिळतं, बरोबर आहे. युजेस ऑफ वॉटर, पाण्याचे वापर काय आहेत? त्यामधून समुद्राचे ओशन असेल. युजेस ऑफ वॉटर, त्यानंतर ओशन, रिव्हर, लेक्स, फ्रेश वॉटर, केमिकल कंपोजिशन, इवन H2 आपण म्हणू त्याला. H2O, बरोबर. अँड द स्टेट्स ऑफ वॉटर. तर आता तुमच्यासमोर तर पाणी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारी चित्र आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आता पहिलं चित्र बघा, रेन वॉटर. पाणी कुठून मिळतं आपल्याला? आता पाऊस पडायला सुरू आहे, बाहेर पावसाचं वातावरण आहे, पावसाळा आहे. त्यामध्ये सगळीकडे पाऊस पडतो म्हणजे काय? आकाशातून पाणीच पडतं, बरोबर. हे एक पाण्याचं रूप म्हणून. त्यानंतर पाण्याचे वापर बघा, आपण रोज पिण्यासाठी करतो. इवन सांडपाणी म्हणून त्याचा वापर करतो. दररोज पाण्याचे असंख्य वापर आहेत. त्यानंतर ओशन, समुद्रामधले पाणी आहे. रिव्हर, नद्यांच्यामध्ये. आता तर नद्या तुडुंब भरून चालल्या आहेत. पात्राबाहेर इथं नद्या, पात्राबाहेर नद्या ह्या पडलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. हे सगळं पाणी जातं कुठं? हा सुद्धा प्रश्न येतो. पावसाळ्यात इतकं पाणी आहे आणि ज्यावेळी उन्हाळा येतो त्यावेळी उन्हाळा आल्यानंतर अशा तुम्हाला बरीचशी खेडी पाहायला मिळतील, बरीचशी गावं पाहायला मिळतील की जिथं पाणी उपलब्ध नसतं. वॉटर इज नॉट अवेलेबल ओव्हर देअर. वी मस्ट युटिलाइज द रेन वॉटर. वी मस्ट हार्वेस्ट रेन वॉटर.
हे जे आत्ता पावसाळ्यातलं पाणी आहे ते पाण्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, ते साठवणं गरजेचं तुम्हाला असे नसलेलं नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर लेक्स, तळ्यामध्ये पाणी असतं, विहिरीमध्ये असतं, इवन ओढ्यांच्यामध्ये असतं, फ्रेश वॉटर असतं, अतिशय फ्रेश ताजंतवानं. अँड द लास्ट वन दिस केमिकल कंपोजिशन. पाणी हे काय आहे, केमिकल कंपोजिशन असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये H2O इट इज द वॉटर आपण म्हणूया आपण त्याला. आणि त्यानंतर स्टेट्स ऑफ वॉटर, पाण्याच्या विविध आपण स्थिती आपण बर्फ असेल, त्यानंतर द्रवरूप असेल, ह्यासारख्या ज्या स्टेट्स आहेत ही तुम्हाला पाणी नेमकं पाहायला मिळेल. मग आता एवढं सगळं सांगण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतील, 10 ते 12 ओळी तर लिहाव्या लागतील. यू विल हॅव टू राईट मोर दॅन 10 to 12 लाईन्स जस्ट टू डिस्कस अबाउट द वॉटर. पण ह्या 10 ते 12 ओळी लिहिण्याऐवजी जर तुम्ही तुमच्यासमोर आता हे जे चित्र दिसतंय अशा पद्धतीनं तुम्ही जर पाण्याची मांडणी केली तर काय होईल, नक्कीच तुम्हाला पाणी ही संकल्पना, पाणी ही कन्सेप्ट काय होईल, नक्कीच इथं समजणार आहे. मग 10 ते 12 ओळी सांगण्यापेक्षा अशी एखादं चित्र जर आपण तयार केलं, चित्र आपण काढलं, चित्राच्या माध्यमातून जर आपण काय केलं, पाण्याला एक रूप दिलं, पाण्याची कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच इथं समजणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण माहिती काय करू शकतो, इथं देऊ शकतो. मग हीच माहिती म्हणजेच काय आहे, तर इट इज अ कन्सेप्ट ऑफ वॉटर, और इन अदर वर्ड्स वी कॅन कॉल इट ॲज अ माइंड मॅप. यालाच आपण काय म्हणू शकतो, माइंड मॅप म्हणू शकतो, माइंड मॅप म्हणता येईल. हाच आपण माइंड मॅप आता आपण शिकणार आहोत. ठीक आहे, नक्कीच समजले असेल. तर बघा आता कॉन्टेक्स्ट काय आहे, बॅकग्राऊंड. माइंड मॅप वॉज फर्स्ट पॉप्युलराइज्ड by British popular psychology author and television personality टोनी ब्युझन. टोनी ब्युझन यांनी काय केले आहे, माइंड मॅप ही संकल्पना आहे, ही संकल्पना साऱ्या जगासमोर मांडलेली आहे आणि त्यांच्यामार्फतच काय केलं आहे, माइंड मॅपिंग ही संकल्पना साऱ्या जगासमोर इथं आलेली आहे. द सिमॅन्टिक नेटवर्क वॉज डेव्हलप्ड इन द लेट 1950s as a theory to understand human learning and developed further by Alan M. Collins and M. Ross Collier during the early 1960s. आता माइंड मॅप हे मांडण्यासाठी किंवा पण काय म्हणूया, तर माणसाची शिकण्याची क्षमता, जे ॲडॅप्शन म्हणतो, द ॲडॅप्शन क्वालिटी ऑफ द ह्युमन बीइंग मस्ट बी फाइंड इट आउट. याचा शोध घेण्यासाठी काय केलेलं आहे, माइंड मॅप ही एक संकल्पना इथं उदयास आली आपण म्हणूया. इवन त्याचा इथं जन्म झालेला आहे असं सुद्धा म्हटलं तरी इथं चालू शकतं. मग आता इथं बघा, हेल्प अवर स्टुडंट्स इन स्ट्रक्चर द इन्फॉर्मेशन ॲट हँड, फॉस्टरिंग क्रिएटिव्हिटी, इम्प्रूव्ह मेमरी अँड रिकॉल, बेटर कनेक्शन्स विथ अ टॉपिक, आणि शेवटी अ व्हिज्युअल वे टू मेक सेन्स ऑफ द वर्ड. आता बघा, यू आर स्टुडंट्स ऑफ 12th स्टँडर्ड अँड डेफिनेटली आफ्टर कम्प्लिटिंग युअर HSC you will be thinking to give the exams like MPSC, UPSC or competitive exams, IBPSच्या असतील, ह्या काही ज्या बँकिंग क्षेत्रातल्या ज्या परीक्षा असतील, तुम्ही ह्या परीक्षा देण्यासाठी नक्कीच काय करत असणार, प्रयत्न करणार असाल किंवा एक मनामध्ये इच्छा असेल की स्पर्धात्मक परीक्षा द्यावी. मग ह्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुम्हाला हा माइंड मॅप जो आहे तो नक्कीच इथं मदत करणार आहे. कारण तिथं काय असतं, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला तिथं मांडणी इथं करावी लागतं, मांडणी करणं इथं अपेक्षित आहे. मग ही मांडणी म्हणजेच काय आहे, माइंड मॅप आहे. द स्ट्रक्चर द इन्फॉर्मेशन इन हँड. स्ट्रक्चर म्हणजे रचना करणं, तुम्हाला दिलेल्या माहितीची रचना करणं, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त रचना करणं हे इथं महत्त्वाचं आहे. हे कोण सांगतं, माइंड मॅप सांगतं.
फोस्टरिंग क्रिएटिव्हिटी. मग हे करत असताना विद्यार्थ्यांच्यामधल्या क्रियाशीलतेला नक्कीच इथं वाढ ही मिळणार आहे. त्यानंतर इम्प्रूव्ह मेमरी अँड रिकॉल, इथं विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढणार आहे. रिकॉलिंग जी क्षमता आहे ते रिकॉलिंग इथं वाढणार आहे. अँड द बेटर कनेक्शन्स विथ टॉपिक, आणि असं केल्यामुळं काय होणार आहे तर विद्यार्थी अभ्यासामध्ये इथं रममान होणार आहेत. विद्यार्थ्यांनासुद्धा इथं अभ्यास करण्यासाठी एक प्रकारचं प्रोत्साहन इथं मिळणार आहे. अँड द लास्ट वन, अ व्हिज्युअल वे टू मेक सेन्स ऑफ द वर्ड. व्हिज्युअल वे, एखादा शब्द समजून घेण्यासाठी काय केलेलं आहे, एखादं मानविक रूप तयार करणं, दॅट इज कॉल्ड अ माइंड मॅप. आणखीन बघा आता व्हॉट इज अ माइंड मॅप. डायग्राम ऑफ रिप्रेझेंटिंग टास्क्स, word, concepts or item linked to and arranged around a central concept or subject. Non-linear graphical layout and build a intuitive framework. आता तुम्हाला बघा इथं आपला विषय काय, हा सब्जेक्ट हा इथं महत्त्वाचा. एखादी संकल्पना आपण इथं मांडायची आणि त्याच्या 4 इथं 1 2 3 4 इथं आपण आता मगाशी इथं वॉटर आपण केलं. ह्या प्रत्येकाला इथं काय केले, काही मुद्दे आपण लिहिले महत्त्वाचे, आणि ह्या मुद्द्यांचं इथं सब आयडिया हे असणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचं आहे, ह्या सब आयडिया. मग अशा कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त माहिती इथं मांडू शकता. डायग्राम फॉर रिप्रेझेंटेटिंग टास्क ही एक प्रकारची अशी आकृती आहे की जी काय करू शकतो, एखादा शब्द, एखादी संकल्पना किंवा एखादी वस्तू सांगण्यासाठी काय केलं जातो, या चित्राचा वापर केला जातो. नॉन लिनियर ग्राफिकल लेआउट. लिनियर म्हणजे एका वेळेत एका पॅरेग्राफमध्ये न लिहिता जर तुम्ही काय करू शकता, अशा ग्राफिकल माध्यमातून जर तुम्ही लिहिला किंवा प्रश्नाचं उत्तर जरी तुम्ही अशा पद्धतीने लिहिला तर नक्कीच तुम्हाला काय करत आहे, जास्त मार्क पडण्यासाठी त्याचा इथं उपयोग होणार आहे. आणि बिल्ड अँड इंट्युटिव्ह फ्रेमवर्क, एखादं फ्रेमवर्कसुद्धा तुम्हाला तयार करताना हे नक्कीच इथं सोपं जाणार आहे. बघा त्यानंतर आता इथं क्रिएट अ माइंड मॅप्स. तुमच्यासमोर तर काही सेंट्रल आयडिया दिलेत. द मेन आयडिया, सब्जेक्ट ऑर फोकस इज सेंट्रलाइज्ड इन अ सेंट्रल इमेज. आता ही पहिली इमेज बर्थडे, त्यानंतर आपलं तारांगण, त्यानंतर हा फुटबॉल, बरोबर. ह्या 3 गोष्टी, या 3 गोष्टींना अनुसरून तुम्ही काय करायचं आहे, एक माइंड मॅप बनवायचा आहे. बघा आता पहिलं चित्र बघा, बर्थडे. आता बर्थडेला ब्रांचेस काय शकतो आपण, द मेन थीम्स रेडिएट फ्रॉम द सेंट्रल इमेज ॲज अ ब्रँच. आता बर्थडे ही थीम आपण घ्यायची आहे, त्याला आपण काय करूया, ब्रांचेस 3 ब्रांचेस केल्या. मेन्यू, काय मेन्यू ठेवायचा, जेवणाचा बेत करायचा आहे, बरोबर आहे. जेवणाला काय असणार आहे, व्हेन्यू, कोणतं ठिकाण आहे आणि कुणाकुणाला बोलवायचं हे इथं आपण ठरवणं गरजेचं आहे. वी मस्ट डिसाईड टू whom should be call, where should be arranged अँड what should be given. लोकांना काय द्यायचं, कुठे बोलवायचं आणि कुणाला बोलवायचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर वेज ऑफ लर्निंग आणि प्लेग्राऊंड, इथं आपण म्हणूया फुटबॉलचं नंतर बोलता येईल. सब ब्रँचेस बघा, फुटबॉलच्या प्लेग्राऊंड आहे आणि वेज ऑफ लर्निंग. आता ग्राउंड कुठला असेल, कॉलेजचं प्लेग्राऊंड असू शकतं, एखादं पार्क असू शकते, इवन कॅन ड्राईव्ह डाऊन म्हणू शकतो आपण. आणि इथं वेज ऑफ लर्निंग फ्रेंड्स असेल, कोच असेल, एखादा कोचला आपण बोलवू शकतो किंवा मित्रांच्या माध्यमातून आपण फुटबॉल शिकू शकतो. आता इथं बघा, आता प्रॅक्टिकल इलिस्ट्रेशन काय असेल तर एखादं सायन्समध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल, एखादं मॉलिक्यूल असेल त्याच्याबद्दल आपण माहिती देऊ शकतो. ह्यासारख्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहेत, माइंड मॅप इथं बनवायचे आहेत. मग आता माइंड मॅपचे फायदेसुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. मेमरायझिंग आहे, लक्षात राहतं पटकन. ऑर्गनायझिंग आयडियाज, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन, अट्रॅक्टिव्ह प्रेझेंटेशन, सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स आयडियाज, प्रॉब्लेम सॉल्विंग, एक्सप्लोर न्यू आयडियाज आणि एक्झिक्युटिंग ग्रुप प्रोजेक्ट अँड प्लॅन्स. इतक्या सगळ्या गोष्टींसाठी काय आहेत, माइंड मॅप हे महत्त्वाचं
आहे महत्त्वाचं ठरतं. अँड अ पिक्चर इज वर्थ दॅन 1,000 वर्ड्स. बघा, आपण जवळजवळ 82% काय करतो, व्हिज्युअलने शिकतो. जे आपण डोळ्याने पाहतो, डोळ्याने पाहून जे शिकतो ते जवळजवळ 82% आहे. आणि मग हेच जर आपण व्हिज्युअली चित्राच्या माध्यमातून जर आपण उत्तराची मांडणी केली तर नक्कीच आपल्याला हे लक्षात राहू शकतं, जास्तीत जास्त आपण इथं लक्षात ठेवू शकतो. म्हणून हे माइंड मॅप अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मग आता राहिलेला, आता इथं बड्डेसाठीच बघा, आपल्याला काय करायचं आहे, बड्डेसाठी काय करायचं आहे, माइंड मॅप बनवायचा आहे. आता इथं बर्थडे पार्टी मेन कन्सेप्ट झाली. आता त्याला काही मेन ब्रँचेस आहेत बघा. तर पहिली ब्रँच इन्व्हिटेशन. कुणाला बोलवायचं, तर मित्रांना बोलवायचं, फॅमिलीला आणि नेबर्स, कुटुंबातल्या सगळ्यांना, शेजाऱ्यांना आणि मित्रांना. मेनू काय असेल, केक असेल आणि फूड अँड बेवरेजेस. केक इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ बर्थडे पार्टी. केक असला पाहिजे. त्यानंतर केक कट केल्यानंतर काय असणं गरजेचं आहे, तर फूड, लोकांना नाश्तासुद्धा देणं अपेक्षित आहे. व्हेन्यू कुठे ठेवू शकता तुम्ही, तुमच्या घरीच ऑर्गनाईज करू शकता. मिनी हॉलमध्ये एखादा छोटा हॉल घेऊ शकता किंवा आउटडोअर किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ॲक्टिव्हिटीज तिथं काय करणार, बड्डेला नंतर गेम्स असेल, केरॉके असेल, म्युझिक अँड डान्स हे सुद्धा ऑर्गनाईज करू शकता. रिटर्न गिफ्ट्स, त्यांना परफ्यूम्स देऊ शकता किंवा गिफ्ट व्हाउचर देऊ शकता. इवन आत्ता जरी बघितला तर तुम्ही वाढदिवसाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही काय देऊ शकता, तर छोटी छोटी रोपे देऊ शकता. अँड डेकोरेशन हे सुद्धा थीम पोस्टर्स किंवा बलून्स आपण म्हणू शकतो. ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, माइंड मॅप इथं बनवायचा आहे. किंवा 12वीच्या पुस्तकातलं हे तुम्हाला उत्तरसुद्धा लिहिला तुम्ही अशा पद्धतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं हे होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर इन द सेम वे बड्डे पार्टीचं आणखीन एक केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. केस स्टडी असेल. पुन्हा हे जे बाकीचे आहेत ते आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. ठीक आहे. मी तुम्हाला हे पाठवणार आहे. ह्या सगळ्या डायग्राम्स तुम्ही काय करा, वहीमध्ये काढून ठेवा. ठीक आहे. आणि त्या मला पाठवा. आणि जरी काही संबंध नसेल, यू कॅन फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. ठीक आहे. थँक्यू.